श्री गुरुदेव दत्त. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचं चरित्र भाग 6. दत्तू मामांकडं शिक्षणाकरता गेला तेव्हा त्याच्या आजोळी शिक्षण घेणारी त्याच्याच वयाची अशी 10 ते 15 मुलं होती आणि त्यातच त्यांची म्हणजे मामांची बहिणाक्का हिचा मुलगा गणू हाही होता. तसंच त्यावेळी दड्डी इथं दड्डीकर नावाचं एक लिंगायत सावकार कुटुंब पण राहत होतं. त्यांच्या घरीही शाळेत जाणारी 10-15 मुलं होती. त्यामुळे श्रीपाद पंत आणि दड्डीकर सावकार यांच्या घरची मुलं शाळेत गेली म्हणजे शाळा जवळजवळ भरून जात असे. दत्तूच्या अंगच्या अनेक गुणांमुळे आणि त्याच्या गोड आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याच्या बरोबरीच्या मुलांचे पुढारीपद त्याच्याकडेच होते. लहानपणापासून त्याची प्रवृत्ती धार्मिक विषयांकडे असल्यामुळे त्याचे खेळही त्या स्वरूपाचे असत. कुठं पुराण अगर भजन असल्यास तो आपल्या सवंगड्यांसह तिथे जात असे आणि देवळात देवाला पूजा बांधणं वगैरे प्रकारचं काही काम असल्यास ते करण्यास मदत करेल. शाळेतून घरी आल्यावर फुलं, तुळशी, बेल वगैरे पूजा साहित्य जमवून ही मुलं देवपूजा करत असत. दत्तूला लहानपणापासूनच नदीकाठी, जंगलात, डोंगरावर वगैरे ठिकाणी हिंडण्या फिरण्याची फार हौस होती. दड्डीजवळच नदीकाठी श्री रामलिंगाचं देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी पत्रीबन नावाचं बेलाच्या झाडांचं बन आहे. तिथं सुट्टीच्या दिवसात तो आपल्या बालमित्रांसह जात असे आणि तिथं गेल्यावर त्यांना देवाची सेवा करणं, ध्यान करणं वगैरे बद्दल उपदेश करत असे. त्याच्या सवंगड्यांचं त्याच्यावर फार प्रेम असून ते त्याच्या आज्ञेत वागत असत आणि त्याला त्यांच्या बरोबर निरनिराळे खेळ खेळताना पाहून हरिविजयात वर्णिलेल्या श्रीकृष्णाच्या बाललीलांची वडील मंडळींना आठवण होत असे. दत्तूचं दड्डी येथील प्राथमिक शिक्षण संपल्यावर त्याच्या मनातून इंग्रजी शिकायचं होतं. त्या गोष्टीला त्याचे आजोबा बालकृष्ण पंत आणि मामा श्रीपाद पंत यांची संमती मिळाली आणि सर्वानुमते त्यानं इंग्रजी शिकण्याकरता बेळगाव इथं राहावं असं ठरलं. त्याप्रमाणे तो इसवी सन 1872च्या सुमाराला बेळगावला पुढील शिक्षणाकरता गेला. इंग्रजी शिक्षण. दत्तू इंग्रजी शिकण्याकरता बेळगावला आला तेव्हा त्याच्या वडिलांनी एक लहानशी बिऱ्हाडाची जागा घेऊन तिथं त्याच्याबरोबर त्याचे चुलते जीवाप्पा आणि चिंताप्पा यांनाही शिक्षणाकरता ठेवलं आणि या मुलांना स्वयंपाक करून घालण्याकरता दत्तूची आजी सौ रुक्मिणीबाई याही बेळगावातील बिऱ्हाडात येऊन राहिल्या. काही दिवसांनी दत्तूच्या उभय चुलत्यांचं लक्ष विद्येकडं जसं लागावं तसं लागत नाहीसं पाहून आणि त्याच्या वडिलांना शहरात बिऱ्हाड ठेवून सर्वांचा खर्च चालू ठेवणं जड वाटू लागून त्यांनी बेळगाव येथील बिऱ्हाड मोडलं आणि दत्तू एकटाच राहू लागला. प्रथम त्याला घराकडून पैशा अडक्याची वगैरे मदत होत असे, पण पुढं घरच्या आर्थिक अडचणींमुळं तीही होण्याचं बंद झालं. तेव्हा त्याला शिकवण्याचा अभ्यासक्रम चालवावा लागला. बेळगावात आल्यावर त्यानं लंडन मिशन स्कूलमध्ये आपलं नाव घातलं आणि 1872च्या अखेरीस त्याची इंग्रजी पहिली इयत्ता होऊन तो दुसरीत गेला. तो शाळेत माफीचा विद्यार्थी होता. त्याच्या वर्गात कृष्णा गुमास्ते आणि रामचंद्र सुंठणकर नावाचे दोघे विद्यार्थी होते आणि त्या उभयतांशी त्याचा विशेष स्नेह जमला. कृष्णाच्या घरी त्याचं वरचेवर जाणं येणं असे. रामचंद्र आणि दत्तू हे वर्गात जवळजवळ बसत. रामचंद्राला काही अडल्यास तो दत्तूला विचारत असे आणि दत्तू ही मनमोकळेपणानं आणि कळकळीनं ते त्याला सांगत असे. दत्तू आणि रामचंद्र हे वर्गात जरी जिवलग स्नेही होते तरी त्यांच्या घरच्या परिस्थितीत
जमीन अस्मानाचं अंतर होतं. दत्तू दरमहा 4 आणे भाड्याच्या खोलीत हाताने स्वयंपाक करून राहत असे आणि त्याला कधी कधी उपाशी पोटीही शाळेत जाण्याचा प्रसंग येई. तर रामचंद्र हा लक्षाधीशाचा एकुलता एक मुलगा असून आईबापांचा फार लाडका होता. दररोज शाळेतून परत येताना तो दत्तूच्या बरोबर त्याच्या बिऱ्हाडी जात असे आणि तिथं अर्धा तास त्याच्या सहवासात घालवत असे. त्यामुळे त्याला दत्तूच्या घरातील परिस्थितीची बरोबर कल्पना येऊन त्याचा दत्तूवरील प्रेमा दुणावला. तो इतका की त्यानं दत्तू राहत असलेली खोली सोडायला त्याला सांगून आपण एक खोली भाड्याने घेतली आणि तिथं त्याची राहण्याची सोय केली. त्या जागी तालीम, कुस्ती, खेळ वगैरे प्रकार नेहमी चालत असत. त्यामुळे त्या दोघांतील संघटन अधिकच वाढलं. त्यांनी त्या जागेपुढं एक लहानसा बगीचाही केला होता. त्यावेळी दत्तूची शरीर प्रकृती चांगली असून त्याची ताकद फार दांडगी होती. रामचंद्राचीही शरीर प्रकृती चांगली असून त्याला कुस्ती शिकवण्याकरता एक तालीम मास्तर सुद्धा ठेवलेला होता. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादवी.